कालचा विषय चांगला होता पण कळत नव्हता. आजचा विषय सोपा आहे पण न आवडणार आहे. कारण की 8वा अध्याय जो आहे ना, केवळ मृत्यूवर बोलणारा अध्याय. माणसाचं मरण म्हणजे काय, कशा पद्धतीने मरावं लागतं आणि कशा पद्धतीने जीवन जगावं लागतं, यावर सगळा विषय आधारित आहे आपला आजचा विषय. निरोगी राहण्यासाठी ढोंगी साधूकडे जातो, काही डॉक्टरकडे जातो, काही लोकांकडे जातो, असे अनेक विषय आहेत. जगण्यासाठी सगळ्यात मोठे प्रयत्न आहेत. सत्य हे आहे, कथा कशाही जरी असल्या तरी आजपर्यंत अजरामर कोणी झालेलं नाही. किती दुःख असो जगण्यामध्ये, किती गरिबी असो जगण्यामध्ये, माणसाला जगणं आवडतं. आणि जेव्हा जीवनाचा तिटकारा येतो, गरिबीनं, लोकांनी त्रास दिल्याने, वैरत्वाने, आत्महत्येपर्यंत जातो माणूस. आत्महत्या म्हणजे मरण नव्हे, सुखी होण्यासाठी पत्करलेला मार्ग येतो. आता तरी मी सुटेल. आत्महत्या म्हणजे आत्मविनाश नव्हे. जगण्याला कंटाळलेलो आहेत, लोकांच्या छळण्याला मी कंटाळलेलो आहेत. न मान मिळतो, न पैसा मिळतो, न विषय मिळतात, परमार्थातलं काही कळत नाही, बुद्धी कुंठित होते, विचार समाप्त होतात आणि त्याच्या डोक्यावर एक विशेष प्रकारचं दडपण येतं आणि मग तो मरण्याचा मार्ग पत्करतो. ते मरण म्हणजे विनाश नव्हे, त्याच्या दृष्टीने बोलतोय मी. ह्या सगळ्या जाचातून मी सुटावं अशी त्याची भावना. हा जो 8वा अध्याय आहे तो आठवण्यासारखाच आहे कायमस्वरूपी. काल जे शब्दातून प्रश्न होते, अक्षरम ब्रह्म परमम, त्यालाच शंका विचारलेल्या आहेत. किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतांचे किम प्रोक्त. जे 7 शब्द आलेले आहेत त्याचं एकेका अक्षरामध्ये उत्तर देऊन टाकलेले आहेत. न क्षरणारं जे असतं, नष्ट न होणारं असतं, त्याला ब्रह्म म्हणावं. अक्षरम अक्षरम, क्षर होत नाहीत ते ब्रह्म. स्वभाव तिन्ही काळामध्ये न बदलणारा असतो, शाश्वत असतो, त्याला अध्यात्म म्हणतात. स्वभावोध्यात्म उच्यते. आणि जगाची उत्पत्ती करण्याचं जे क्रियाशील कौशल्य असतं त्याला कर्म म्हणतात. एकेका शब्दातच उत्तर आहेत त्याचे. अधिभूतं क्षरोभावस, ज्या गोष्टी नष्ट होतात, ज्या गोष्टीचा प्रलय होतो, नष्ट होतो, उत्पत्ती होते, त्याला अधिभूत म्हणतात. क्षरोभाव, हा क्षरणारा भाव ज्याच्यामध्ये आहे. अधिदैव जीवाला म्हणतात, अधिदैव. आणि अधियज्ञ जो आहे तो साक्षीरूप सगळ्या कणाकणामध्ये व्याप्त असणारा परमात्मा आहे. अधियज्ञ साधिभूताधिदैव मम साधियज्ञंचे विदु. प्रयाण काल, जाण्याचा काल. कोण जातो? कणाकणामध्ये परमात्मा व्याप्त आहे. आत्मा ईश्वर स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहेत. जातो कोण? प्रयाण कोणाचं होतं? मरतो कोण? आयुष्यभर हे चिंतन केलेलं की परमात्माचा अंश आत्मा आहे, जीवात्मा जो आहे तो परमात्म्याचा अंश आहे. मग जातो कोण शरीरातून? नष्ट कोण होतं? प्रयाण म्हणजे काय? मग हा 8व्या अध्यायामध्ये जेवढे लोक जगामध्ये आहेत ना, तेवढ्यांच्या मरणाच्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. योगी कसा शरीर सोडतो, ज्ञानी कसा शरीर सोडतो, सर्वसाधारण माणसं शरीर कसे सोडतात, सगुण उपासना करणारा भक्त आपलं शरीर कसं सोडतो, फार सुंदर वर्णन आहे. म्हणून आणि सर्वसाधारण माणसं कसे मरतात.
सर्वसाधारण माणसाला आहे ना मरणच माहीत नसतं. जगणं जसं त्यांना कधी कळालेलं नाही तसं मरणसुद्धा कळत नाहीत. म्हातारं झालेलंच काही माणसाला कळत नाही हो. जेव्हा आठवण करून जाते, अरे तुझं वय काय झालं जरा बघ, वयाचा आणि डोक्याचा काय संबंध आहे म्हणतो. म्हणजे हे कळत नाही म्हणून तो मूर्ख आहेस. तरुण झालेलं जसं कळत नाही तसं वयोवृद्ध झालेलं कळत नाहीत. 13व्या अध्यायामध्ये खूप सुंदर असे श्लोक आलेले आहेत. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणुदर्शनम. परमार्थ जो आहे ना, जो खानदानी परमार्थ करणारा आहे तो निपट स्वार्थी असतो. स्वार्थी म्हणजे स्वतःकडे पाहणारा. 24 तास जर त्याचं लक्ष असेल ना तर स्वतःकडे त्याचं लक्ष असतं. माझे हात कसे आहेत, माझे डोळे कसे आहेत, माझा कोणता अवयव निकामी होत चाललेला आहे, माझी पहिली विचारसरणी आजची विचारसरणी काय आहे, माझी पहिली क्षमता किती होती अन्न पचवण्याची, आजची क्षमता काय आहे, याचं दर्शन. आणि तरुणपणामध्ये करतो तो दर्शन. जन्म मृत्यू जरा व्याधी. जन्म, कुठे जन्म झाला, माझी क्षमता काय. मृत्यू, जो उद्या येणार आहे तो मृत्यू. व्याधी, प्रत्येक मनुष्याला व्याधी असतेच. माझं बोलणं लक्षात ठेवा. म्हातारपणासारखी व्याधी दुसरी कोणती आहे. एखादा म्हातारा माणूस म्हणतो आपल्याला काही नाही, डायबिटीस नाही, BP नाही, हार्ट अटॅक नाही, काही नाही. मग काय फक्त दिसायला जरा म्हातारा झालो, करतो का लग्न पुन्हा. अरे म्हातारपण हे सगळ्यात मोठी व्याधी आहे. आणि वारकरी संप्रदायाचा एकंदरीत अभ्यास करा, मृत्यूवर सगळ्यात जास्त विचार केलेला आहे. मुलं आता समोर बसलेली आहेत, त्यांना अजून कल्पना नाही. वारकरी संप्रदायातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मृत्यूचिंतन आहे. गळ्यात माळ का घालावी, मरणाच्या भीतीने माळ घालावी असा अर्थ आहे त्याचा. परमार्थ का करावा, मरणाच्या भीतीने करावा. ज्ञानेश्वरी वाचून कोणी म्हातारपण थोपवू शकत नाही. अर्थ लक्षात ठेवा. एखाद्याचा दात हालतोय तरी 108 पारायण केले, दात पक्का होत नाही. त्याचा नैसर्गिक क्रिया आहेत त्या. खूप ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे घरातली पत्नी नीट बोलेल याची तर अपेक्षाच करू नका. त्याचं मूर्तिमंत उदाहरण तुकोबरायचे. जेवढे जास्त ज्ञानेश्वरी वाचत गेले तेवढ्या जास्त शिव्या दिल्या. एकदा तर असं म्हटले, हा मागच्या जन्मातला वैरी होता, वैर फेडण्याकरता या जन्मामध्ये माझा नवरा झालाय. हे तुकोबरायची बायको म्हणते बरं का. सुंदर ते ध्यान अभंग लिहिणाऱ्या, ज्याचे अभंग अजरामर झालेले आहेत. तर मी एका व्याख्यानामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या. एक लग्न झालेला कीर्तनकार माझा मित्र होता. मला म्हणे, शास्त्रीजी तुकोबरांची बायको फार श्रेष्ठ होती. ती जरी रागावून बोलत असली तरी ती जेवण देत होती, भाकरी घेऊन जात होती. म्हटलं हो बरोबर आहे. मी बोलत काय होती ते सांगतो म्हटलं, ती करत काय होती हे मी सांगत नाही म्हटलं तुला. नाही काय, तुमचं लग्न झालेलं नाही त्यामुळं तिच्या रागवण्यात सुद्धा प्रेम असतं हे तुम्हाला माहीत नाही. म्हणजे निर्लज्जतेची ही परिसीमा आहे बरं का. म्हणजे बायको सरळ सरळ म्हणते तुम्हाला अक्कल नाही, तुम्हाला कळत नाही, आणि तो म्हणतो हे प्रेमात बोलणं चालतंय. हा काही देव आहे का, भक्त आहे का काय. अपमानाला सुद्धा इतकं सहजतेनं पचवता, खऱ्या अर्थानं मी संसारिक माणसाला संत मानतो. मुलगा अपमान करतो, पत्नी अपमान करते, गावकरी अपमान करतात, आणि मग आमचा किती जोरात हसतो बिचारा. म्हणून फार महत्वाचा शब्द आहे. कशा करता गळ्यात माळ घालायची, ज्ञानेश्वरीचं अध्ययन कशा करता करायचं. कुठलंही सुख आणि कुठलंही दुःख हे स्थायी नाही आहे, चिरकाळ नाही आहे.
आणि बदलणाऱ्या जगामध्ये, बदलणाऱ्या प्रवाहामध्ये सुखही बदलतं आणि दुःखही बदलतं, मान्यता बदलतात. आज वैरी असणारे लोक उद्या मित्र म्हणून राहतात. आज मित्र असणारे उद्या वैरी होतात. नको असणारी लोक मित्र होतात. आणि कुठल्या ना कुठल्या माणसाला काही अपेक्षा करत असाल तर त्याला मोबदला द्यावा लागतो. कुठलाही माणूस अकारण तुम्हाला मदत करत नाही. शेतात काम करणारा जरी नोकर असला तरी त्याला वार्षिक पगार द्यावा लागतो. पत्नी असेल तर पत्नीचं काम ऐकावं लागतं. मुलगा असेल त्याला 20 वर्ष 25 वर्ष पालन पोषण करावं लागतं. जगातली कुठलीही वस्तू अशी नाही की ती अकारण तुम्हाला दान करत असेल. आणि हे सगळं करत असताना तुमचं शारीरिक, मानसिक, बौद्धिक हनन होत चालतं. तुम्ही वयानं मोठे होत चाललात, अनुभवानं क्षीण होत चाललात. माझा अर्थ कळतो का नाही तुम्हाला माहीत नाही मला. तरुणपणामध्ये जो तुम्हाला मान होता तो मान तुम्हाला वृद्ध काळात राहत नाही. ही अक्कल तुम्हाला कधी येत नाही. दुष्काळावर काम करणारा मनुष्य असू द्या तरुण, घरात आल्यानंतर आई स्वागत करते आणि बायको स्वागत करते, वाट पाहते त्याची. किती गरीब मनुष्य आहेत, किती लहान मनुष्य आहेत. दुष्काळावर काम करणार आहे. पत्नी वाट पाहते, संध्याकाळ झालेली आहेत, कामावरून माझा नवरा येत असेल. लहान लहान मुलं वाट पाहतात पप्पा येत असतील म्हणून. आई वडील वाट पाहतात, दमला असेल बिचारा. म्हणजे ज्या मुलाची, ज्या मनुष्याची इतकी वाट पाहिली जाते, तोच मनुष्य जेव्हा म्हातारा होतो तेव्हा घरातले लोक म्हणतात कीर्तन चालू आहेत बघा जरा 7 दिवस, खाण्यापिण्याची सोय लागेल. बरेच म्हातारे असतील याच्यात. येण्याची वाट पाहणारी लोक जाण्याची कारणं सांगतात. मंदिरात बसावं, हरिहरी करावं, त्याच्याही लक्षात येत नाही. पण त्याला कळालेलं असतं हे पतन आहे. हे लक्षात ठेवा काय बोललं. 4थीतून तुम्ही 5वीत गेला, 5वीतून 10वीत गेलात, MA झालात, तसं म्हातारा होत असताना तितका मान तुमचा वाढायला पाहिजेत. अचानक सूर्य मावळतीकडे निघतो आणि तेज कमी होत जातं तुमचं. आणि क्षीण झालेलं तेज कोणीही अपमान करायला सुरुवात करतं. मुलगा ऐकत नाही. आणि तुम्ही जो भोगलेला मान आहे ना तोच तुमच्या डोक्यामध्ये असतो. तुमच्या मनात रुबाब तोच असतो. बोथट झालेलं तुम्हाला कळत नाही. लक्षात येते का? या जगाला तुमची गरज राहिलेली नाही हेच तुमच्या लक्षात येत नाही. तुमच्याशिवाय तुमचं घर आता व्यवस्थित चाललेलं आहे. तुमचा मुलगा तुमचं घर व्यवस्थित सांभाळतो, आईला सांभाळतो, त्याच्या पत्नीला सांभाळतो, त्याच्या मुलाला सांभाळतो. तुमची आवश्यकता नाही घरामध्ये. आणि हे सहन होत नाही त्या म्हाताऱ्या माणसाला. मला का विचारत नाही? काय विचारण्यासारखं आहे? हा ब्रह्मज्ञानी आहे, तत्वज्ञानी, का मुलाला देवाची गरज आहे, का ज्ञानेश्वरीची गरज? काय विचारायचं काय? तो कामाला जातो, पैसे कमवतो, घरात व्यवस्थित येतात सगळे. हे मला काय नाही विचार. काय विचारायचं काय सांगतं खरं? बरं तुला काय माहिती ते तर सांग. कधी अभ्यास केला या गोष्टीचा? काय माहिती असतं म्हाताऱ्या माणसाला? काय गाथा कळतो, उपनिषदं कळतात? नाही रे पते शेतात त्याला माहिती आहे ना, लहानपणीपासून तुझ्या हाताखाली तयार झालेला आहे. पैसे कसे कमवायचे त्याला माहिती आहेत, संसार कसा करायचा माहिती, पत्नीला कसं सगळं त्याला माहिती. विचारायचं काय नवीन? अकारण मानाच्या शोधात असतात वयोवृद्ध. लक्षात ठेवा, मान मिळत नाही, हातानं अपमान करून बसतात. आणि हा जो एक भाग आहे, अविभाज्य भाग आहेत वृद्धावस्थेचा. जग अपमान करतंच हो, पण आपलं शरीर सुद्धा आपला अपमान करतं. ज्या शरीराने आपण पळत होतो तिथं चालता येत नाहीत. जे हाडं मजबूत होते, झालेली जखम लवकर नीट होत होती, डोळ्यांनी लांबचं दिसत होतं, कानाने ऐकू येत होतं. आपल्या शरीरातले एक एक इंद्रिय आपल्याला धोका देतात. जात नाहीत इंद्रिय, धोका देतात. अर्थ कळाला का? इंद्रिय जात नाहीत, कान निघून जात नाही, ऐकू कमी येतं, डोळे जात नाहीत,
दिसणं कमी होतं. तुम्ही जर एखादं टी व्ही मालिका किंवा पिक्चर पाहत असाल ना, तर कॅमेऱ्याचा जो क्लोजअप असतो ना तो डोळ्यावर असतो. तरुणपणातले डोळेसुद्धा असं दाखवतात, त्याला असं काजळ दाखवतात. त्याचं नाव आहे असं बरं का, मीनाक्षी. म्हणजे काजळ करताना सुद्धा जसा मासा असतो ना त्याप्रमाणे त्याचा मेकअप करतात. असे फुलासारखे डोळे, मोठे डोळे, मीनाक्षी. आणि कॅमेऱ्यातून त्याचे फोटो काढलेले असतात. असे लोक अजून जिवंत आहेत. आणि एकदा ते म्हातारे झाले ना, त्या डोळ्याकडे पाहवतच नाही. मी सांसारिक माणसाचं बोलतोय असं गृहीत धरू नका. जन्माला आलेला कुठलाही माणूस असेल, हा भाग त्याचा अविभाज्य आहे. कान, डोळे, नाक, हात, पाय. आता गीता काय सांगते या ठिकाणी? ज्या घटना नियमित घडणाऱ्या आहेत त्याची पूर्व जाणीव झाली पाहिजे आपल्याला. तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. काही काही मुलं फार हुशार असतात, रिझल्टच पाहायला जात नाहीत. मी विचारलं त्याला, का रे रिझल्ट निघाला आज 10वीचा, गेलाच नाही? आपलं ठरलेलं आहे रिझल्ट, पासच होऊ शकत नाही आपण. म्हणलं का? मला माहिती ना मी काय लिहिलेलं आहे. माझं बोलणं आहे का काय बोललो तो, अजून तुम्हाला अर्थ नाही कळालेला. मला माहिती की रिझल्ट काय आहे, कारण की मी नापास होणार का, मला माहिती मला काय आलेलं नाही. त्याचा रिझल्ट आलेल्या दिवसाचं टेन्शनच नाही. खात्री त्याला मी नापास होणार आहे. नापासचे का होईना खात्री ना, म्हणजे पास होणार आहे त्याचा जीव खालीवर होतो. काय होतं काय नाही, काय हो त्याला विश्वास नाही. आणि एकदा का रिझल्ट हातात आला, 1-2% मार्क कमी पडले, तिथंच रडायला लागतं. काय झालं? काही नाही, 80% पडायला पाहिजे होते, 79% पडले. अरे हा नापास झालेला माणूस आहे, हा खुश आहे. आणि 1% कमी पडला तुला, तो 79% पडून दुखी आहे. हेच तुमचं आमचं जीवन आहे. ज्याला हात नाही आहेत आयुष्यात तो खुश आहे. आपल्याला दोन्ही हात असून दुखी आहे आपण. जे आंधळी माणसं या जगामध्ये जीवन जगतात, संपूर्ण आयुष्य एकही वस्तू त्यांना दिसत नाही तरी ते जीवन जगतात. डोळे नसण्याचा खेद असतो, पण जीवन जगण्याचा उत्साह असतो. आपण कधी पाहत नाही त्यांच्याकडे. थोडं कमी दिसायला आलं की टेन्शन येतं. ही मध्यमवर्गीय माणसं म्हणतात. नाहीच तो खुश आहे, त्याला अपेक्षाही करत नाही, तो काय विलाजही करत नाहीत. पण ही सामान्य माणसं असतात ना, त्यांचं फार विचित्र आहे. इलाज करतात ते आणि टेन्शन येतं त्यांचं. अरे 40 वर्ष बघितलं, 60 वर्ष बघितलं, आता काही नवीन बघणार आहेत का? आता काही अशी माणसं जन्माला आलीत का त्याला 2 हाताचे 4 हात झालेली माणसं? तेच जग आहे, तीच पृथ्वी आहे, तेच झाडं आहेत, तेच विषय आहेत, तेच वृक्ष आहेत. तरुणपणामध्ये ह्या गोष्टी कळायला पाहिजेत आणि याचं रहस्य आतमध्ये कळायला पाहिजेत. ही जीवनाची पहिली पायरी आहे, पहिली स्टेप्स आहेत. मुलं धोका देतात हे दिल्यानंतर कळालं तर फार त्रास होतो. आपलं कर्तव्य आहे, आपल्या पोटी मुलं जन्माला आलेत, त्यांना काय लागतं ते देणं ना आपण बाजूला राहणं, माणूस सुखी असतो. अशाच पद्धतीनं जीवनातला सगळ्यात मोठा टप्पा आहे की आपलं जीवन जाणार आहे. या जगात पृथ्वी निर्माण झाल्यापासून स्वखुशीनं समाधीला बसणारे एकमेव ज्ञानेश्वर महाराज आहेत. 22व्या वर्षी समाधीला बसतात. 90 वर्ष जगून सुद्धा अक्कल येत नाही एखाद्याला, 22व्या वर्षी स्वतःहून समाधीला बसतात. आजचे विषय आहेत ते महत्वाचे. काय जगण्यासारखं आहेत महाराज. मूर्ख माणसाच्या संगतीत 10 मित्र असू द्या, 8 जण तुम्हाला शिवाय देतात तरी जगण्याची हौस. बाकीचे लोक नावं ठेवतात, कोणी मान देत नाही, कोणी बोलत नाही, कोणी ओळखत नाहीत, पुढं करतो. मला तर हे जे निवडणुकीला उभे राहिलेले नेते लोक असतात ना, किंवा त्यांच्या पाठीमागे पळणारे पक्ष कार्यकर्ते असतात, खूप दया येते त्याची. कोणाच्या मागे पळतात ते? तो काही ईश्वर आहे? दिवसच्या दिवस, वर्षाच्या वर्ष मृगजळाच्या पाठीमागे धावतात महाराज. मिळत नाही काही त्यांना.
आपलं तारुण्य, आपलं आयुष्य, आपलं नरदेह, आपली बुद्धी, विचार सगळं झिजवून टाकतात. आणि मग कुठंतरी भोंदूबाबाच्या नादी लागतात. महाराज तळमळेत, समाधान नाही. अरे केलं काय समाधानासाठी? म्हणून परमार्थ शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्या जीवनात येणाऱ्या घटनेचा संतांच्या साक्षीनं आणि शास्त्राच्या मर्यादेनं विचार करणं, तो म्हणजे परमार्थ आहे. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी